सर्वांना हरिओम. सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीमद दासबोध दशक 7वा. त्यामध्ये आपण आज समास 5वा शिकणार आहोत. त्याचं नाव आहे द्वैत कल्पना निरसन. द्वैत कल्पना निरसन. निरसन शब्द आपण ऐकलेला बऱ्याच वेळा. त्याचा अर्थ आहे दूर करणे. द्वैत कल्पना निरसन. कल्पना निरसन म्हणजे कल्पना दूर करणे. कोणती कल्पना? द्वैताबद्दलची कल्पना. द्वैत म्हणजे दोन आणि त्याच्या विरुद्ध एक असेल तर अद्वैत. इथे समर्थ आपली द्वैताबद्दलची कल्पना आहे ती दूर करणार आहेत या समासाद्वारे. साधकाच्या दृष्टीने हा समास खूप महत्त्वाचा आहे. प्रत्येक मनुष्य स्वतःविषयी आणि जगाविषयी काही कल्पना निश्चितपणे करतोच. त्याची श्रद्धा, त्याची मूल्ये, त्याची उत्तम जीवनाची धारणा आणि त्याच्या धडपडीची दिशा इत्यादी गोष्टी त्याच्या कल्पनासमूहावर अवलंबून असतात. माणसाच्या कल्पना बदलल्या की त्याची जीवन पद्धतीसुद्धा आपोआप बदलते. स्टँडर्ड ऑफ लाईफ, जीवन पद्धती आपोआप बदलते. हे ध्यानात ठेवावे. कल्पना ही मायेचीच शक्ती असल्याने मोठी बलाढ्य आहे. माया मोठी बलाढ्य आहे आणि तिची शक्ती कल्पनेमध्ये आहे. त्यामुळे कल्पना देखील बलाढ्य आहे. देहबुद्धीमुळे ती दृश्य पदार्थाकडे वळते. कल्पना देहबुद्धीमुळे दृश्य पदार्थाकडे वळते. तेथे तिने मोठे चमत्कार केले आहेत. विज्ञान पंडितांनी निर्माण केलेली विलक्षण सूक्ष्मयंत्री आणि दैनंदिन जीवनात घडवून आणलेल्या सुधारणा कल्पनेच्या सामर्थ्यानेच सिद्ध झालेल्या असतात. श्री समर्थांचे म्हणजे आत्मज्ञानी संतांचे सांगणे असे आहे की ही शक्ती, कल्पनाशक्ती दृश्यावर वाया घालवण्यापेक्षा स्वतःच्या सुधारणेकडे वळवावी. जगाला बदलण्यापेक्षा मनुष्याला बदलणे अधिक निकडीचे आहे, अधिक गरजेचे आहे. पण आज उलट दिसते. प्रत्येकजण जगाला सुधारायला जातो, जगाला बदलायला जातो, पण स्वतः मात्र तो बिघडलेला. समोर सांगतात की आपण आपल्या शक्तीच्याद्वारे जगाला बदलण्यापेक्षा मनुष्याला बदलले पाहिजे. आता माणूस बदलण्यासाठी त्याचे मन बदलणे आवश्यक आहे. मन बदलले की माणूस अंतरंगातून बदलतो. परमार्थ हा अंतरंगाचा विषय आहे, बाह्यांगाचा विषय नाही. त्यामुळे ज्या वेळेला आपलं मन बदलतं त्यावेळेला आपण अंतरंगातून बदलतो. स्वतःकडे व जगाकडे पाहण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलतो. मी देहच आहे ही कल्पना नष्ट करण्याआधी मी आत्माच आहे ही कल्पना करावी. कारण देहबुद्धीमुळे अनेक दुःखे निर्माण होतात, तर आत्मबुद्धीने आनंदच अनुभवाला येतो. अशा रीतीने शुद्ध कल्पनेपासून स्वतःचे अज्ञान नाहीसे करावे आणि जगाच्या उपयोगी पडावे. मानवी जीवनात तर मनाला विशेष स्थान आहे. प्रत्येक संतांनी या मनावरतीच बदल करण्याआधी वेगवेगळ्या प्रकारचे प्रयत्न आपल्याला सांगितलेले आहेत. स्वतः समर्थांनी जे मनाआधी श्लोक लिहिले, मनाला बोध केला, त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. मानवी जीवनामध्ये या मनाला खूप विशेष स्थान आहे. कारण द्वैत आणि अद्वैत, ज्ञान व अज्ञान, ब्रह्म आणि माया या ज्या सर्व गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी
मनच निर्माण करते आणि मायाच ते मन उत्पन्न करीत असल्याने, मनाला माया उत्पन्न करत असल्या कारणाने मायेप्रमाणे मन देखील मिथ्याच समजावे. मुळामध्ये माया मिथ्या आहे, त्यामुळे मायेने जे मन निर्माण केलेलं आहे ते देखील मिथ्याच आहे. श्रोता म्हणतो की मागील समासामध्ये आपण शुद्ध ब्रह्मस्वरूप सांगितले, ते अगदी मला पूर्णपणे पटले, पण मायेचे चिंतन लागले. आता मला मायेचे चिंतन लागले आहे, ते काही केल्या सुटत नाही. अंतरंगात शुद्ध ब्रह्म प्रकाशते आहे आणि बाहेर मायाही मला प्रत्यक्ष दिसते आहे. अशा या द्वैताचे निरसन कसे करावे ते आपण मला कृपया सांगा. समर्थांना तो श्रोता विनंती करतो आहे. शुद्ध ब्रह्म अंतरंगात विलसते आहे आणि बाहेर माया आहे, ती प्रत्यक्ष दिसते. हे द्वैत आहे आणि म्हणून या द्वैताचं निरसन कसं करायचं, द्वैत दूर कसं करायचं ते आपण मला सांगा. हे ऐकल्यानंतर वक्ता म्हणाला की आता मन एकाग्र करून द्वैताचे निरसन कसे करायचे ते सांगतो, ते आपण सर्वांनी ऐका. प्रथम असा विचार करा की माया आणि ब्रह्म यांना जाणणारे कोण आहे? आपले मन जेव्हा ब्रह्माची कल्पना करते तेव्हा ती खरी असते आणि तिला संकल्प म्हणतात. पण तेच मन जेव्हा मायेची कल्पना करते तेव्हा ती खोटी असते आणि त्यामुळे तिला विकल्प म्हणतात. ब्रह्म आणि माया, संकल्प व विकल्प हा द्वैताचा घोटाळा मनच निर्माण करते. एकीकडे ब्रह्माचे ज्ञान आणि दुसरीकडे मायेचे पण ज्ञान असते, मायेचे सुद्धा ज्ञानच असते. अशा अवस्थेला शास्त्रामध्ये तुर्यावस्था म्हटलेलं आहे. एकीकडे ब्रह्माचे ज्ञान आणि दुसरीकडे मायेचे ज्ञान, ही जी अवस्था आहे त्याला तुर्यावस्था म्हणतात. ती माया ब्रह्म सर्व काही जाणते. तुर्यावस्था माया जाणते, ब्रह्म जाणते, सर्व काही जाणते, म्हणून तिला सर्व साक्षिणी असे म्हटले आहे. जे सर्व काही जाणते ती तुर्यावस्था. तुर्यावस्था आपण शब्द ऐकलेला आहे, त्याचं इकडे स्पष्टीकरण केलेलं आहे. जी सर्व काही जाणते, सर्व साक्षिणी आहे, तिला म्हटलेलं आहे तुर्यावस्था. पण सर्वच जेथे नाहीसे झाले तर तेथे मग जाणायला काय उरले? ज्या मनामुळे संकल्प विकल्प निर्माण होतात ते मनच अखेरीस खोटे ठरते, मिथ्या ठरते. मग मन नाहीसे झाल्यावर साक्षीपणाने पाहायला कोणी उरतच नाही. मायेच्या योगे म्हणजे अज्ञानामुळे ब्रह्मावर साक्षीत्व, चैतन्यत्व, सत्ता इत्यादी गुणांचा उगीच आरोप केला जातो. जे ब्रह्म आहे त्याच्यावरती अशा रीतीने आपण आरोप करतो. साक्षीत्व आहे त्याच्याकडे, ब्रह्मामध्ये चैतन्यत्व आहे, सत्ता आहे असं आपण बोलतो. मायेच्यामुळे बोलतो, अज्ञानामुळे आपण बोलतो. आकाश खरे तर एकच आहे, पण घटाकाश म्हणजे भांड्यातील आकाश, मठाकाश म्हणजे घरातील आकाश आणि महदाकाश म्हणजे विश्वातील आकाश, असे त्याचे 3 भेद करतात. त्याप्रमाणे माया खरी मानली तर ब्रह्मावर गुणांचा आरोप करतात. वास्तविक मूळ ब्रह्मामध्ये ते गुण नाहीतच, कोणतेच गुण नाही आणि म्हणून ते कसं आहे, निर्गुण आहे. जोपर्यंत माया खरी वाटते तोपर्यंत ब्रह्माला साक्षीत्व असते. पण माया आणि अविद्या दोन्हींचा निराश झाला, दोन्ही दूर गेल्या, निरसन झालं म्हणजे द्वैत नाहीसे होऊन साक्षीत्व देखील त्या ठिकाणी विलीन होते. म्हणूनच सर्व साक्षी असणारे मन हे ज्यावेळी उन्मन होते, सर्व साक्षी असणारे मन ज्यावेळी उन्मन होते तेव्हा तुर्यावस्था देखील मावळते. त्याबरोबरच मी सर्व जाणतो
हे ज्ञानसुद्धा मावळते. ज्या मनाला द्वैताचा अनुभव येत राहतो ते मनच उन्मन झाले की द्वैत नाहीसे होऊन केवळ अद्वैत उरते. मन एकदा उन्मन झाले की मग द्वैत नाहीसे होते आणि फक्त अद्वैत शिल्लक राहते आणि त्या संबंधीचे चिंतनही थांबते. द्वैत आणि अद्वैत असा भेद प्रतीत होणे ही वृत्ती असण्याची खूण आहे. ती वृत्तीच संपूर्णपणे नाहीशी झाल्यावर द्वैत उरतच नाही. उन्मन शब्द आपण ऐकला आत्तापर्यंत बऱ्याच वेळा. त्याचा अर्थ काय? सर्व प्रश्नांची उत्तरं संतांकडे आहेत. उन्मन शब्दाला अर्थ सांगतात स्वामीजी. हा शब्द उन्मन हा शब्द उद आणि मन या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. संस्कृत शब्द आहे. उद आणि मन हे दोन शब्द आहेत, त्यामुळे तो एकत्र आलेला आहे. उन्मन दोन्ही शब्दांचे अर्थ आहेत. उद म्हणजे ऊर्ध्वगती, श्रेष्ठ गती, पूर्णता किंवा मुक्त करणे. उद शब्दाचे असे चार अर्थ आहेत. ऊर्ध्वगती, श्रेष्ठ गती, पूर्णता किंवा मुक्त करणे. म्हणून उन्मन म्हणजे मनाची पूर्णावस्था होय. दृश्य जगातून संपूर्णपणे बाहेर पडून मुक्त होऊन परमश्रेष्ठ ब्रह्मामध्ये विलीन होते. आपले मन ज्यावेळेला दृश्य जगातून संपूर्णपणे बाहेर पडते, मुक्त होऊन परमश्रेष्ठ ब्रह्मामध्ये विलीन होते, तेव्हा त्याला उन्मन म्हणतात. ज्या ज्ञानामध्ये वृत्तीला जराही स्थान नाही ते ज्ञान म्हणजे खरे ब्रह्मज्ञान. तेच संपूर्ण आपल्याला शाश्वत समाधान देते. ते ज्ञान झाल्यानंतर माया आणि ब्रह्म यांचे चिंतनच संपते. साधक जेव्हा सारासार विचार करू लागतो तेव्हा ब्रह्मसत्य माया मिथ्या असा संकेत त्याच्या मनाने केलेला असतो. कधी ज्या वेळेला एखादा साधक सार काय, असार काय, योग्य काय, अयोग्य काय, सत्य काय, असत्य काय याचा विचार करू लागतो तेव्हा ब्रह्मसत्य आणि माया मिथ्या असा संकेत त्याच्या मनाने दृढ केलेला असतो. पण ब्रह्म हे कल्पनेरहित आहे. हे सत्य फक्त ज्ञानी पुरुषच जाणतात. शुद्ध ब्रह्म मन आणि बुद्धी यांच्या आटोक्याबाहेरचे असल्याने कल्पना तेथे पोहोचू शकत नाही. त्याचा साक्षात अनुभव घेतला म्हणजे खरोखर द्वैत शिल्लक राहत नाही. द्वैत आणि अद्वैत या मनाला भासणाऱ्या कल्पना आहेत. चांगली व वाईट असे कल्पनेचे दोन प्रकार आहेत. चिंता, भय, हीनपणाची भावना, पुढे काय होईल याची काळजी, आळशीपणाची मनोराज्ये या सगळ्या वाईट कल्पना आहेत. आणि भगवंतावर दृढ श्रद्धा, चांगलेपणाची भावना, आशावादीपणा, यशाची खात्री या सगळ्या चांगल्या कल्पना आहेत. वाईट कल्पना देहबुद्धी पोचतात. वाईट कल्पनेमुळे आपल्यामध्ये देहबुद्धी आणखीन वाढत राहते आणि मन अधिकच आकुंचित होते. या उलट चांगल्या कल्पना आत्मबुद्धी पोचतात आणि त्यामुळे मन विशाल होते. यासाठी समर्थ सांगतात, ज्यांना संत व्हायचे आहे त्याने चांगल्या कल्पनाच आत्मसात कराव्या. वाईट कल्पनांचा समूळ त्याग करावा. कल्पनेचे सामर्थ्य असे आहे की कल्पना मायेचे निवारण करते, ब्रह्माला थारा देते, त्याची स्थापना करते. मनामध्ये संशय निर्माण करणारी आणि संशयाला नाहीसे करणारी मायाच आहे, किंबहुना ही कल्पनाच आहे. बंधन निर्माण करून नंतर समाधान देणारी सुद्धा कल्पनाच आहे. कल्पनेमुळेच आपण सुखी होतो किंवा दुःखी होतो. अर्थात या दोन्ही आपल्या भावना आहेत. एवढेच नाही
तर ब्रह्माचे चिंतन करण्याची कला कल्पनाच शिकवते. कल्पना द्वैत जन्माला घालते. खरोखर विचार केला तर ज्ञान हे देखील कल्पनाच आहे. कारण मी बद्ध आहे, मी बांधलेला आहे आणि मी मुक्त आहे, या अवस्था कल्पनेमुळेच अनुभवाला येतात. कल्पनेमुळेच आपण स्वतःला मुक्त समजतो. कल्पने आपण स्वतःला बद्ध मानतो. आपल्या अंतर्यामी वास करणारी कल्पना जर शबल म्हणजे अशुद्ध असेल तर ती मुळातच नसलेले विश्व आपल्या अनुभवाला आणते. आणि तीच कल्पना एकांतात बसून जर आपण निर्मळ केली तर दृश्यरहित निर्मळ स्वरूप आपल्याला अनुभवाला आणून देते. दृश्यरहित निर्मळ स्वरूप म्हणजे ब्रह्मस्वरूप जे आहे ते आपल्याला अनुभवाला आणून देते. कल्पना इतकी विलक्षण आहे की आता येथे बसल्या बसल्या संकटाची आठवण करून काळजी उत्पन्न करील तर लगेच त्याचा विसर पाडून मन स्थिरसुद्धा करील आणि पुढच्या क्षणी लगेच आश्चर्य व्यक्त करू लागेल. कधी कल्पनेच्या योगे आत्मस्वरूपाचा आपल्याला उमज होतो तर क्षणात गोंधळ उडून काहीच समजेनासे होते. कदाचित हा जो आपला विषय चाललेला आहे दासबोधातला, त्यामुळे बहुतेकांना कधी आपला अनुभव येत असेल की कधी कधी ही कल्पनाच काय करते, आपल्या मनामध्ये अशा प्रकारचे संभ्रम निर्माण करते. कल्पनेच्या योगेत आपल्याला आत्मस्वरूप अनुभव येतो, उमज होतो निर्माण, आणि क्षणामध्ये ती गोंधळ उडवून काहीच आपल्याला समजेनासे होते. अशा प्रकारे नाना विकार निर्माण करणारी ती कल्पना असे जाणून घ्यावे. कल्पनेची व्याख्या केली जी आपल्या मनात वेगवेगळे विविध विकार निर्माण करते, दोष निर्माण करते, ती कल्पना असे जाणून घ्यावे. कल्पना हीच आपल्या जन्माचे मूळ कारण आहे. जर ती भगवंताकडे वळवली तर भक्ती प्राप्त होऊन तीच आपल्याला मुक्ती प्रदान करते. आणि जर कल्पना दृश्याकडे वळवली, दृश्याकडे म्हणजे या दृश्य जगताकडे, तर प्रपंचात दुःख भोगायला भाग पाडते. पण ती अदृश्य स्वरूपाकडे वळवली तर ती समाधान देते. असो, अशी ही कल्पना समर्थ सांगतात परमार्थ साधनात गुंतवावी म्हणजे शाश्वत समाधान लाभते. आणि तसे केले नाही तर माणसाचा अधःपात पण करते. म्हणून या संपूर्ण विश्वरचनेचे मूळ कल्पनाच आहे. या कल्पनेलाच समूळ नष्ट केले म्हणजे परब्रह्म प्राप्ती होते. यासाठी निरंतर श्रवण, मनन आणि निधिध्यासन करावे म्हणजे आत्मसाक्षात्कार होऊन खात्रीने समाधान लाभते आणि मिथ्या कल्पनेचे भान उडून जाते. स्वस्वरूपाच्या अनुभवाने शुद्ध ब्रह्मस्वरूपासंबंधी दृढ निश्चय झाला. शुद्ध ब्रह्मस्वरूपासंबंधी एकदा का दृढ निश्चय झाला की कल्पनेवर विजय मिळवता येतो. आणि या निश्चयामुळे संशयसुद्धा नष्ट होतो. सूर्याच्या प्रकाशापुढे अंधार टिकत नाही, त्याचप्रमाणे खऱ्या शुद्ध ब्रह्मज्ञानापुढे खोट्या कल्पना शिल्लकच राहत नाही. तसे ब्रह्मज्ञानाच्या प्रकाशाने मिथ्या कल्पना नाश पावली की आपोआपच द्वैताचे भान आणि चिंतन नाहीसे होते आणि अद्वैत स्वरूपाची आपल्याला त्या ठिकाणी ओळख पटते, अनुभवाला येते अद्वैत स्वरूप. स्वामीजी सांगतात ज्याप्रमाणे जनावराचा उपयोग करून जनावर पकडावे, आकाशातून येणारा बाण
बाणाने तोडावा, त्याप्रमाणे कल्पनेचे निरसन करावे. एक व्यवहारातलं वाक्य आठवून सांगतो. आपण म्हणतो देखील व्यवहारामध्ये, लोहा लोहे को काटता है. तसं कल्पनेनेच आपल्याला कल्पनेचं निरसन करायचं आहे. कल्पना चांगली की वाईट त्याचा आपल्या इकडे विषय चाललेला आहे. कल्पना शुद्ध असेल, चांगली असेल तर तिच्या अंगी मोठे सामर्थ्य येते. त्यामुळे शबल म्हणजेच अशुद्ध कल्पना नाहीशी करता येते. कल्पना शुद्ध असेल तर आपल्याला अशुद्ध कल्पना नाहीशी करता येते. कल्पना शुद्ध असण्याचे लक्षण काय आहे, कोणती खूण आहे, तर ती स्वतः निर्गुण स्वरूपात स्थिर राहते. ती केव्हाही स्वस्वरूपाचे विस्मरण होऊ देत नाही. स्वस्वरूपाचे अखंड अतूट अनुसंधान किंवा स्मरण, अनुसंधान म्हणजे स्मरण, ही शुद्ध कल्पनेची मुख्य खूण आहे. सदैव स्वस्वरूपाशी लीन द्वैतमय दृश्याचे संपूर्ण विस्मरण ही शुद्ध कल्पनेची खूण आहे. आणि अद्वैत ब्रह्माचे साक्षात ज्ञान या तीन गोष्टी जेथे आढळतात ते शुद्ध कल्पना आहे. पुन्हा एकदा आपण बघूया शुद्ध कल्पना काय. सदैव स्वस्वरूपाशी लीन द्वैतमय दृश्याचे संपूर्ण विस्मरण आणि अद्वितीय ब्रह्माचे साक्षात ज्ञान या तीन गोष्टी जेथे आहेत ते शुद्ध कल्पना आहे, हे खात्रीने समजावे. जी कल्पना अद्वैतात रमते ती शुद्ध आणि जी द्वैतात रमते ती अशुद्ध म्हणजे शबल कल्पना होय. जगात एकच एक ब्रह्म सत्य आहे असा निश्चय होणे हा शुद्ध कल्पनेचा भावार्थ आहे. अद्वैत कल्पनेचा प्रकाश उदय पावला की तत्क्षणी द्वैत नष्ट होते. द्वैताचा नाश झाला की लगेच अशुद्ध कल्पनासुद्धा नष्ट होते. अद्वैत कल्पनेने द्वैत कल्पना आपोआप नाश पावते, हे चतुर श्रोत्यांनी जाणून घ्यावे. शुद्ध कल्पना ज्याची कल्पना करते ते आपले स्वस्वरूप होय. त्याची कल्पना करू लागले, स्वस्वरूपाची कल्पना करू लागले की आपण तद्रूपच होतो. कल्पना करणारा स्वस्वरूपाशी समरस होऊन जातो. अशुद्ध म्हणजे दृश्याची कल्पना खोटी आहे हे खऱ्या अर्थाने पटले म्हणजे स्वस्वरूपाशी आपल्याला आपोआप एकरूप होता येते. आणि एकरूप होऊन आत्मसाक्षात्कार झाला की एका आत्मस्वरूपाशिवाय काहीही सत्य नाही असा आपला निश्चय होतो. ज्या क्षणी आत्मनिश्चय डळमळू लागतो त्या क्षणी लक्षात ठेवायचं, द्वैत उफाळून येते. ज्याप्रमाणे सूर्य अस्ताला जाऊ लागला की अंधार प्रबल होऊ लागतो, त्याप्रमाणे ज्ञान मलिन झाले की मग अज्ञानाचा जोर वाढू लागतो. तसे होऊ नये म्हणून समर्थ आपल्या सांगतात, अखंड अध्यात्म ग्रंथांचे श्रवण करावे, मनन करावे, निधिध्यासन करावे. हे शिष्या, ज्या कल्पनारूप मनाला हे द्वैतमय विश्व अनुभवाला येते ते मन म्हणजे तुझे खरे स्वरूप मुळीच नाही. खरा तू त्याच्याही पलीकडे आहे. याप्रमाणे मागील शंका फिटली म्हणून कथा येतेच संपली. आता पुढील विषय ऐकण्याआधी श्रोत्यांनी मनाची एकाग्रता करावी. तो विषय पुढच्या समासात आपल्याला शिकायला मिळणार आहे. अशा प्रकारे श्री दासबोधाच्या गुरु शिष्य संवादातील 7व्या दशकातील द्वैत कल्पना निरसन नावाचा 5वा समास पूर्ण झाला. आज आपण या ठिकाणी आजचा पूर्ण करूया.